दुर्घटना मुक्त 31 दिसंबर मनाने के लिए पुलिस विभाग को दिए गए सहयोग को लेकर पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी ने सभी नागरिकों का आभार व्यक्त किया। 31 दिसंबर 2023 को वर्ष की समाप्ति तथा नववर्ष का स्वागत बड़े उत्साहपूर्वक मनाया जाए और सभी का यह त्यौहार आनंद पूर्वक मनाने के लिए रास्ते पर शराब पीकर वाहन चलाने के कारण गंभीर अपघात हो नहीं, इसके लिए चंद्रपुर जिला पुलिस दल की ओर से कड़ा बंदोबस्त किया गया था और चंद्रपुर जिले के प्रत्येक महत्वपूर्ण जगहों पर नाकाबंदी की गई थी, जिसमें विविध होटल, रिसोर्ट, पर्यटन, मनोरंजन के क्षेत्र तथा आने जाने वाले रास्ते पर तगड़ा बंदोबस्त सुबह तक रखा गया था और वरिष्ठ अधिकारी भी तड़के सुबह तक जागकर इधर उधर हर स्थिति का अवलोकन कर रहे थे और पुलिस अमलदारों को प्रोत्साहित कर रहे थे, जिसके कारण 31 दिसंबर को यह दिन बहुत ही अच्छे से मनाया गया और इसके लिए पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी ने चंद्रपुर जिले के नागरिकों के साथ अपनी टीम का भी धन्यवाद और आभार व्यक्त किया है। साथ ही उन्होंने नववर्ष की सभी को शुभकामना दी है। तो सुनिए इस संबंध में पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी ने क्या कहा। नवीन वर्षाचं सर्वप्रथम स्वागत सर्व नागरिकांचं। चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी अतिशय शांतपणे आणि उत्साहाने नवीन वर्ष 2024चं स्वागत केलेलं आहे आणि आमच्या पोलीस टीमने अतिशय चोख बंदोबस्त ठेवला। त्याचप्रमाणे मद्यपी ड्रायव्हर्सवर म्हणजे मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली। काल जवळपास 195 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत आणि मागच्या 4 दिवसापासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। त्याचा हा परिणाम होता की या कुठलाच दंगामस्ती नाही किंवा धांगडधिंगा नाही, परंतु उत्साह अतिशय चांगला होता आणि कुटुंबियांसोबत 31 सगळ्यांनी साजरा केला। अशा प्रतिक्रिया आम्हाला आल्या की आम्ही आमच्या कुटुंबियांसोबत गच्चीवर, घरावर किंवा एखाद्या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे आणि रस्त्यावरचा धांगडधिंगाला कुठेतरी आळा बसला गेला। ह्या पद्धतीच्या सामान्यांच्या प्रतिक्रिया आल्या, ते ऐकून आम्हाला खूप समाधान वाटलं आणि कुठेच याचा परिणाम असा झाला की कालची जी 31ची रात्र होती, जे आमचं ध्येय होतं की कोणालाही नुकसान पोहोचू नये, म्हणजे कोणाचीही जीवितहानी, प्राणहानी किंवा जखमी होऊ नये, ते उद्दिष्ट मागच्या वर्षीप्रमाणे साध्य करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत आणि त्याचं श्रेय माझे सर्व अंमलदार यांना मी देतो, जे रस्त्यावर उभे होते। पहाटेच्या कुडकुडत्या थंडीत देखील ते रस्त्यावर उभे होते आणि वाहतूक नियमन करत होते आणि या पद्धतीने आम्ही नवीन वर्षाचं स्वागत आनंदात करण्यात यशस्वी झालेलो आहोत। परत एकदा चंद्रपूर जिल्ह्याच्या नागरिकांना आणि आपणाला देखील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद। CTV के लिए वैभव गारकर की रिपोर्ट।